नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं एक वेगळं वैशिष्ट्य असतं। या वर्षातील ही दुसरी पौर्णिमा आहे, म्हणजे माघ पौर्णिमा। माघ पौर्णिमेला अतिशय खास योग जुळून येत आहे आणि त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे। कॅलेंडरनुसार ही माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारी 2024 रोजी येत आहे आणि या दिवशी आपल्याला घरातील काही गोष्टी करायच्या आहे, काही सेवा करायची आहे, काही उपाय करायचे आहे। असाच एक अत्यंत प्रभावी लवंगाचा उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्या घरातील भरभराटी होण्यासाठी, घरात वाद होऊ नये, निगेटिव्ह ऊर्जा राहू नये, त्याचप्रमाणे पैशाबाबतच्या समस्या सुटण्यासाठी आपण हा उपाय बघणार आहोत। उपाय काय करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। ही पौर्णिमा 23 तारखेला दुपारी चालू होत आहे आणि 24 तारखेला ही पौर्णिमा दुपारी 6:12 संपणार आहे। ज्यांना या पौर्णिमेचे व्रत करायचे असेल, उपवास करायचा असेल, त्यांनी उदय तिथीनुसार 24 तारखेला शनिवारी या व्रताचा उपवास हा करायचा आहे। त्याचबरोबर बघा, आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, हा उपाय देखील आपल्याला पौर्णिमा तिथी चालू असताना करायचा आहे। म्हणजेच 24 तारखेला तुम्ही हा उपाय पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदर करायचा आहे। 24 तारखेला पौर्णिमा तिथी 6:12 संपणार आहे, त्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। माघ पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। या दिवशी खास करून आवर्जून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे। शक्य झाल्यास सकाळी भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि यांची पंचोपचारे पूजा करायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे। ज्यांनी उपवास केला असेल त्यांनी हा उपवास या 24 तारखेला करायचा आहे। या दिवशी चंद्र दर्शनाला देखील खूप महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही चंद्र दर्शन करू शकतात, चंद्राला अर्घ अर्पण करू शकतात। त्याचप्रमाणे या पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला देखील खूप महत्त्व आहे। या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करू शकतात। याने आपले सर्व पाप, सर्व दोष हे नष्ट होतात आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात। हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप, दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चौमुखी दिवा हा लावायचा आहे। तुम्ही कणकेचा दिवा बनवत असाल तर यामध्ये मीठ न टाकता तुम्हाला कणिक मळायची आहे आणि या घट्ट कणकेचा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे। कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही पंती देखील घेऊ शकतात, परंतु या उपायासाठी कणकेचा दिवा बनवता आला तर तो आवर्जून तुम्ही बनवायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेलच तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घातलं तरी चालेल। या दिव्यामध्ये आपल्याला चारही बाजूला 4 वाती लावायच्या आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 9 अखंड लवंग घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे। हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य, म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य भाग आहे त्या ठिकाणी बसायचा आहे। तिथे बसल्यावर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता ठेवा, अक्षताची रास ठेवा किंवा स्वस्तिक काढा किंवा अष्टदल काढा। यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला तेल, तूप घालून यामध्ये 9 अखंड लवंगा टाकायच्या आहे। त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू लावून अक्षता फूल अर्पण करा, नमस्कार करा आणि यानंतर तुम्हाला काही सेवा करायची आहे। या दिव्यापाशी बसून तुम्हाला काही सेवा करायची आहे। आता या सेवेमध्ये तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्र याचं पठण करायचं आहे, एक वेळा लक्ष्मी स्तोत्र पठण करायचं आहे आणि यानंतर 108 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। अगदी सोपा साधा मंत्र आहे, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः। तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येत असेल त्या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। आणि यानंतर तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील, पैशाच्या समस्या असतील, पैशाच्या अडचणी असतील तर त्या तुम्हाला
बोलून दाखवायचे आहे, त्या अडचणी नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे की तुमच्या मागे लागलेली इडापिडा नष्ट होऊ दे, पैशाच्या समस्या नष्ट होऊ दे. माघ पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही विष्णू सहस्रनाम याचं देखील पठण करू शकतात. विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं देखील तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही आवर्जून पठण करा. बघा, यामुळे तुमच्या सर्व समस्या ह्या नष्ट होतील. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि यामुळे तुमची प्रगती होईल. तुमच्या घरातील इडापिडा सर्व दोष नष्ट होतील. फक्त ही सेवा तुम्हाला या वेळेतच करायची आहे. जो वेळ तुम्हाला सांगितला आहे त्या वेळेतच तुम्हाला ही सेवा करायची आहे. 6:12 पौर्णिमा तिथी संपणार आहे, तर तुम्हाला त्याच्या अगोदर हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा आहे. यानंतर बघा, हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला असाच हा दिवा जळू द्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा दिवा विसर्जित करू शकतात. बघा, कणकेचा दिवा असेल तर तुम्ही विसर्जित करा किंवा त्याचा एक गोळा करा. या गोळ्याला थोडीशी साखर लावा आणि एखाद्या झाडाखाली हा गोळा तुम्ही ठेवू शकतात किंवा गाईला देखील खायला घालू शकतात. पंती घेतली असेल तर पंती तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा पुढच्या उपायासाठी तुम्ही ही पंती वापरू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे. बघा, लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंग माता लक्ष्मीलाही खेचून घेण्याचं काम करते. त्यामुळे या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. त्याचप्रमाणे दानधर्म तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने दानधर्म देखील करू शकतात. या दिवशी दीपदानाला देखील महत्त्व आहे. तुम्ही तुळशीपाशी दीपदान करा, एखाद्या मंदिरात दीपदान करा, तुमच्या पितरांसाठी तुम्ही घरात दिवा लावून त्यांना दीपदान करा. या पद्धतीने होईल तेवढं दीपदान तुम्ही या दिवशी करायचं आहे. बघा, यामुळे तुमच्या सर्व समस्या नष्ट होतील, पितृदोष नष्ट होतील, तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. तुम्ही जरी उपवास करत नसला तरी या गोष्टी तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.